अथ श्री साई सच्चरित अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गतकथेचे अनुसंधान. बाबांचे अरुंद फळीवर शयन. अलक्ष आरोहण अवतरण. अकळ विधान दयाचे. असो हिंदू या यवन. उभयतासी समसमान. जाहले आयुर्दाय पर्यालोचन. ते हे देवार्चन शिर्डीचे. आता हा अध्याय करावा. गोड गुरुकथेचा सुहावा. वाटले साई चरणी वहावा. दृढभावा धरुनी घडेल येणे सगुण ध्यान. हे एकादश रुद्रावर्तन. पंचभूतावर सत्ता प्रमाण. बाबाचे महिमान कळेल. कैसे इंद्र अग्निवरुण. बाबाच्या वचनास देती मान. आता करुतयाचे दिग्दर्शन. श्रोता अवधान देईजे. पूर्ण विरक्तीची विरक्ती. ऐसी साईची सगुण मूर्ती. अनन्य भक्ता निज विश्रांती. आठवू चित्ती सप्रेम. गुरुवाक्यैक विश्वासन. हेची बैसाया देऊ आसन. सर्व संकल्प संन्यासन. करू पूजन या संकल्पे. प्रतिमा स्तंडिल अग्नितेज. सूर्यमंडल उदकद्विज. या साताही वरी गुरुराज. अनन्य पूजन करू की. चरणधरिता अनन्य भावे. गुरुची काय परब्रह्म हे लावे. ऐसे गुरुपूजेचे नवलावे. अनुभवावे गुरुभक्ते. पूजक जेथवर साकारू. देहधारीचा आवश्यक गुरु. निराकारास निराकारू. हा निर्धारू शास्त्राचा. करिता सगुणाचे ध्यान. भक्तिभाव कदा प्रकटेना. आणि सप्रेम जव भक्ती घडेना. कळी उघडेना मनाची. ते उमलल्यावीण काही. केवळ कर्णिकेस गंध नाही. नामकरंदना भ्रमर पाही. तेथ राहील क्षणभरी. सगुणतेची साकार. निर्गुणते निराकार. भिन्न नाही परस्पर. साकार निराकार एकची. थिजले तरी ते घृतची संचले. विगुरले तेही घृतची म्हणितले. सगुण निर्गुण एकची भरले. समरसले विश्वरूपे. डोळे भरून जे पाहू येई. पदी ज्याच्या ये ठेविता डोई. जेथ ज्ञानाची लागे सोयी. आवडी होई ते ठाई. जयाची ये संगती. प्रेम वार्ता करू येती. जयासी पूजू ये गंधाक्षती. म्हणून आकृती पाहिजे. निर्गुणाहुनी सगुणाचे. आकलन बहु सुखरसाचे. दडवल्या प्रेम सगुणाचे. निर्गुणाचे बोधनते. भक्ता निर्गुण ठाई पडावे. बाबांनी अनंत उपाय योजावे. अधिकारानुरूप दूर बसवावे. दर्शन वर्जावे बहुकाळ. एकास देशांतरा पाठवावे. एकास शिर्डीत एकांती कोंडावे. एकास वाड्यात अडकवावे. नेम द्यावे पोथीचे. वर्षानुवर्ष हा अभ्यास. होता वाढेल निर्गुण ध्यास. आसनी शयनी भोजनी मनास. जडेल सहवास बाबाचा. देह तरी हा नाशिवंत. कधीतरी होणार अंत. म्हणून भक्ती न करवी खंत. अनाद्यनंत लक्षावे. हा बहुविध दृश्य पसारा. सकल अव्यक्तताचा सारा. अव्यक्तातून आला आकारा. जाणार माघारा अव्यक्ती. ही आम्रमस्तंभ सृष्टी. व्यष्टी जैसी तैसी समष्टी. उपजली ज्या अव्यक्ता पोटी. तेथेच शेवटी समरसे. म्हणून कोणासही नामरण. मग ते बाबा सकतरी कोठून. नित्य शुद्ध बुद्ध निरंजन. निर्मारण श्री साई. कोणी म्हणोत भगवत भक्त. कोणी म्हणावत महाभागवत. परी आम्हासी ते साक्षात भगवंत. मूर्तिमंत वाटले. गंगा समुद्र भेटू जाते. वाटेने तापारता शीतल करीते. तिरीचे तरुसी जीवन देते. तृषा हरिते सकळांची. तैसीच संताची अवतार स्थिती. प्रकट होती आणि जाती. परितयाची आचरिती रीती. पावन करीती जगाते. कमालीची क्षमशीलता. नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता. ऋतुजा मृदुता शोषिकता. तैसीच संतुष्टता निरुपमा.
दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निस्संग निर्मुक्त निजांतरी प्रपंची जरी विचारला कृष्ण स्वये जो परमात्मा तोही म्हणे संत मदात्मा संत माझी सजीव प्रतिमा संत सप्रेमा तो मीच प्रतिमा रूप्य ही संतान साजे संत निश्चळ स्वरूप माझे म्हणून मद्भक्ताचे ओझे तयाचे लाजे मी वाहे संतासी जो अनन्य शरण मीही वंदी तयाचे चरण ऐसे वदला उद्धवा आपण संत महिमान श्रीकृष्ण सगुणातला जो सगुण निर्गुणातला जो निर्गुण गुणवंतातील जो अनुत्तम गुण गुणियाचा गुणिया गुणिराज पर्याप्त काम जो कृतकृत्य सदा यच्छला तृप्त जो अनवरत आत्मनिरत सुखदुःखातीत जो आत्मानंदाचे जो वैभव कोणावर नवेल ते गौरव अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो की ही अनिर्वचनीय शक्ती दृश्यरूपे अवतरली क्षिती सच्चित सुखानंदाची मूर्ती ज्ञानसंविती तीच ती ब्रह्माकारात करणमूर्ती झाली जयाची प्रपंची निवृत्ती नित्य निष्प्रपंच ब्रह्म्यस्थिती आनंदमूर्ती केवळती आनंदो ब्रह्मेती श्रुती श्रोते नित्य श्रवण करीती पुस्तकज्ञानी पोथीत वाचिती भाविका प्रतीती शिरडीत धर्माधर्मादी ज्याचे लक्षण तो हा संसार अतिविलक्षण अनात्मज्ञासी क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त की परिहान आत्मज्ञान विषय तयासी आत्मस्वरूपीचा आश्रय ते नित्यमुक्त आनंदमय सदा चिन्मय रूपजे बाबाच सर्वाचे अधिष्ठान तयासी केऊते आसन त्याही वरी रौप्य सिंहासन भक्तभावन परिबाबा बहुता दिसाची जुनी बैठक गोण त्याचा तुकडा एक त्यावरी घालिती भक्त भाविक गादी सुरेख बैसाया मागी लटे कायची भिंत तेथे तक्या ठेविती भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबाही वागत तैसेच वास्तव्य दिसे शिर्डीत तरी ते होते सर्वगत हा अनुभव निज भक्ताप्रत साई नित्य दाखवित स्वये जरी निर्विकार अंगीकारित पूजा उपचार भक्तभावार्थानुसार प्रकार सर्व स्वीकारित कोणी करीत चामरांदोलन कोणी तालवृत्त परिजीविजन सनया चौघडे मंगलवादन कोणी समर्पण पूजेचे कोणी हस्तपाद प्रक्षालन कोणी अत्तर गंधार्चन कोणी त्रयोदश गुणी तांबूलदान निवेदन महादैवेद्या कोणी दुभोटी आडवे गंध शिवलिंगा तैसे चर्चिती सलंग कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसेची चंदन चर्चित एकदा ताता साहेब निवलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित नावाचे द्यावया दर्शन साईबाबांचे आले एकदाच शिर्डीत पाऊल ठेविता शिर्डीत आरंभी गेले मशिदीत करुणी बाबासी प्रणिपात बैसले निवांत क्षणभरी बाबा मग वदती तया ते जाई दादा भटाच्या येथे जासे जा म्हणून बोटे हाते लाविती मार्गाते तयास पंडित दादाकडे गेले दादानी योग्य स्वागत केले मग दादा बाबांचे पूजेस निघाले येता का विचारिले तयासी दादा समवेत पंडित गेले दादानी बाबाचे पूजन केले कोणही न तोवर लावाया दजले गंधाचे टिळे बाबास कोणी कसई येवो भक्त कपाळी गंध लावू न देत मात्र माळसापती गळ्यासी फासित इतर ते लावित पायाते परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबकडी केली हस्तक धरुनिया श्री साईचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपंडू पाहून हे तयासे साहस दादांचे मनी धासधूस चढतील बाबा परमकोपास काय हे धाडस म्हणावे ऐसे उघडते जरी घडले बाबा एकही न अक्षर वदले किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले मुळी न कोपले तयावर असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुख रुख राहिली मग तेची दिनी सायंकाळी
बाबा असे विचारिली ती गोष्ट, आम्ही गंधाचा उलासा टिळा, लावू जाता आपुल्या निढळा, स्पर्श करू द्या ना कपाळा. आणि हे सकाळा काय घडले, आमुच्या टिळ्यांचा कंटाळा, पंडितांचा त्रिपुंडाचा जिव्हाळा, हा काय नवलचा सोहळा, बसे ना ताळा. सुसंगत तव सस्मितवदन प्रीती, साई दादा लागी वदती, परिसाविती मधुर उक्ती, सादर चित्ती सकळिकी. दादा तयाचा गुरु बामण, मी जातीचा मुसलमान, तरी मी तोची ऐसे मानून, केले गुरुपूजन तयाने. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा पवित्र यवन, कैसे करू त्यांचे पूजन, ऐसे न तन्मन शंकले. ऐसे मज त्याने फसविले, तेथे माझे उपाय हरले, नको म्हणणे जागीच राहिले, आधी न केले मज तेणे. ऐसे जरी उत्तर परिसले, वाटले केवळ विनोदे भरले, परितयातील इंगित कळले, माघारा परतले जय दादा. ही बाबांची विसंगतता, दादाच्या फारची लागली चित्ता, परिपंडिता सर्वे वार्ता करिता, कळली सुसंगता. तत्काळ धोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध, काका पुराणिक नामे प्रसिद्ध, पंडिततयाचे पदी सन्नद्ध, ऋणानुबंध शिष्यात्वे. त्यांनी घातला काकांचा ठावा, तयासी तैसाचा आला अनुभव, जयामनी जैसा भाव, भक्तिप्रभावही तैसेच. असो हे सर्वोपचार करून घेती, केवळ तयाच्या आलिया चित्ती, नातो पूजेती ताटे बिरकाविती. रूप प्रकटिती नरसिंह, हे रूप का जय प्रकटी जेल, कोण धीरांचा पाशी टाकेल, जो तो जीवा भेणे पळेल, वृत्ती खवळेल ती जेव्हा. कधी अवचित क्रोधवृत्ती, भक्तावरी आग पाकडिती, कधी मेणवुनी मऊ भासती, पुतळा शांती क्षेमैचा, कधी काळग्नी रूप भासती, भक्तासी खडगाचे द्वारे वरी धरिती, कधी लेण्याहुनी मवाळ होती, आनंदवृत्ती विलसती. जरी क्रोधे कापले थरथरा, डोळे जरी फिरविले गरगरा, तरी पोटी कारुण्याचा झरा, माता लेकुरा तैसा हा. क्षणात वृत्तीवरी येता, हाका मारुनी वाहती भक्ता, म्हणती मी कोणावरीही रागावता, ठावे न चित्ता माझिया. मायहाणी लेकुर लाता, समुद्र करी नदिया परता, तरीच मी होय तुम्हा आवेरिता, करी नाहिता तुमचिया. मी माझिया भक्तांचा अंकिला, आहे पासीच उभा ठाकला, प्रेमाचा मी सदा भुकेला, हाक हाकेला देतसे. हाकता भागली तालिता, ओघाने आठवली समर्पक कथा, उदाहरणार्थ कथितोच श्रोता, सादर चित्ता परिसिजे. आला कल्याणवासी एकयवन, सिद्धिक फाळके नामाभिधान, मक्का मदिना यात्रा करून, शिर्डी लागून पातला, उतरला तो वृद्ध हाजी. उत्तराभिमुख सावळी माझी, प्रथम नवमा सहित राजी, बाबान राजी तयाते. आला नाही तयाचा होरा, व्यर्थ जाहल्या जेर झारा, केला तयाने नाना तरा, नजरा नजर होईना. मशीद मुक्त द्वार अवघ्यासी, कोणासही ना पडद पोशी, परीना आज्ञा त्या फाळक्यासी, चढावयाची मशिदी. फाळके अंतरी खिन्न झाले, काय तरी हे कर्म वाहिले, मशिदीस न लागती पाऊले, काय म्या केले पापकी. कवण्या योगे प्रसन्न होती, आता बाबा मजवर पुढती, हाच विचार दिवस राती, हृद्रोग चित्ती फाळक्याचे. तितक्यांच कोणी कळविले तयास, होऊ नको ऐसे उदास, धरा माधवरावांची कास, पुरेला आस मनीसी. आधी न घेता नंदीचे दर्शन, शंकर होईल काय प्रसन्न, तयासी याच मार्गाचे अवलंबन, गमले साधन ते बरवे. सकृत दर्शनी ही अतिशयोक्ती, ऐसे वाटेल श्रोतया चित्ती, परिहा अनुभव दर्शन वक्ती, भक्तांप्रती शिर्डीत. जयामनी बाबाचे सवे, संतपणे संभाषण व्हावे, तयाची या समवेत जावे, माधवरावे आरंभी. आले हे कोण कोठुनी किमर्थ, गोड शब्दे कळवावा कार्यार्थ, सुतो वाच होताच समर्थ, होत मग उद्युक्त बोलाया.
ऐकून या ते हाजीने सकळ, माधवरावास घातली गळ. म्हणाले एकदा ही माझी तळमळ, घालवा दुर्मिळ मिळवून द्या. पडता माधवरावास भीड, केला मनाचा निश्चय दृढ. असो वा नसो कार्य वगड, पाहू की दगड टाकुनी. गेले मशिदीस केला धीर, गोष्ट काढली अतु हळुवार. बाबा तो म्हातारा कष्टी फार, करा ना उपकार तयावरी. हाजी तो करुनी मक्का मदिना, शिर्डीस आले आपुले दर्शना. तयाची कैसी येईना करुणा, येऊच ध्यान मशिदी. जन येती असंख्यात, जाऊनी मशिदीत दर्शन घेत. हातोहात चालले जात, हाच खिचपत पडला का. करा की एकदा कृपादृष्टी, हो तयासी मशिदीत भेटी. जाईल मग तोही उठाउटी, पुसून गोष्टी मनीची. श्यामा तुझ्या ओठांचा जार, अजून नाही वाळला तिळभर. नसता अल्लाची कुदरत तयावर, मी काय करणार तयासी. नसता अल्ला मिया चारणी, चढेल काय या मशिदी कुणी. घटित येथील फकीराची करणी, नाही मी धणी तयाचा. असो 12वी पलीकडे थेट, आहे जी एक पाऊल वाट. चालून येशील काय तू नीट, विचार जा स्पष्टतया ते. हाजी वदे कितीही बिकट, असे ना ती मी चालेन नीट. परिमज द्यावी प्रत्यक्ष भेट, चरणा निकट बैसू द्या. परिसूनी श्यामा करवी हे उत्तर, बाबा वदती आणिक विचार. 4 वेळा ती 40,000 रुपये तू देणार काय मज. माधवराव हा निरोप सांगता, हाजी म्हणाले हे काय पुसता. देईन 40 लाखही मागता, हजाराची कथा काय. परसोनी बाबा वदती त्या पूस, आज बोकड कापवायाचा मानस. आहे आमुचा मशिदीस, तुझ काय गोस पाहिजे. किंवा पाहिजे त्वर असती, किंवा रशनवासना चित्ती. जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती, काय निश्चित वांचितो. माधवरावे समग्र कथिले, हाजी प्रति बाबा जे वदले. हाजी निक्षुण वदते झाले, न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता, तरी मज आहे एकची आस्था. कोळंब्यातील तुकडा लाभता, कृतकल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन, माधवराव आले परतोन. करिताच बाबास ते निवेदन, बाबा जे तक्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याचा घागरी, स्वये उचलुनी बिरकाविल्या द्वारी. हात चावोनी या करकरी, आले शेजारी हाजीचा. धरून आपुले कफनी दोकरी, हाजी सन्मुख उचलुनी वरी. म्हणती तू काय समजलास अंतरी, करिसी फुशारी मज पुढे. बुढेपणाचा तो राधाविसी, ऐसेची काय तू कुराण पडसी. मक्का केल्याचा ताठा वासी, परीन जाणसी तू माते. ऐसे तयासी निर्वत्सिले, अवाच्य शब्द प्रहार केले. हाजी बहु गांगरुनी गेले, बाबा परतले माघारा. मशिदीचे अंगणी शिरता, माळिनी देखिल्या आंबे विकता. खरे दिल्या त्या पाटा समजता, पाठविल्या तत्वता हाजीस. तैसेची तत्काळ मागे परतले, पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले. रुपये 55 खिशातून काढिले, हातावर मोजले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले, हाजीस जेवावया निमंत्रिले. दोघेही जणू अवघे विसरले, हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले, येथेच बाबांचे प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळे वेळे रुपये दिदले तयास. असो एकदा साई समर्था, मेघावरीही जयाची सत्ता. तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता, आश्चर्यचित्ता दाटले. अतिभयंकर होता समय, नभ समग्र भरले तमोमय. पशुपक्षिया उद्भवले भय, झंझावायू सुटला. झाला सूर्यास्त सायंकाळ, उठली एकाएकी वावटळ. सुटला वाऱ्याचा साटा प्रबळ, उडाली खळबळ दुर्धर. त्यातसी मेघाचा गडगडाट, विद्युल्लताचा कडकडाट. वाऱ्याचा भयंकर सोसाट, वर्षाव घनदाट जोराचा. मेघ वर्षला मुसळधारा, वाजू लागल्या पटपट गारा. ग्रामस्थासी सुटला भेदरा, गुरांडोरा आकांत.
मशिदीच्या वळचणी खाली भणगंबिकारी नवाऱ्या आली. गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली. भीड झाली मशिदी. पाणीच पाणी चौफेर झाले. गवत सारे वाहून गेले. पीकही घळ्यांतील सर्व भिजले. लोक गजबजले मानसी. अवघे ग्रामस्थ घाबरले. सभामंडपी येऊन भरले. कोणी मशिदीचे वळचणी सराईले. गाराणे घातले बाबांना. जोगाई जाखाई मरियाई. शनिशंकर अंबाबाई. मारुती खंडोबा माळसाई. ठाई ठाई शिरडीत परी अवघड प्रसंग येता. कामी पडे नाये काही ग्रामस्था. तयाचा तो चालता बोलता धावता. संकटी पावता एक साई. न लगे तयासी बोकड कोंबडा. न लगे तयासी टका दोकडा. एका भावाचा भुकेला रोकडा. करी झाडा संकटाचा. पाहुनी ऐसे लोक भ्याले. महाराज फारसी हे लावले. गादी सोडून पुढे आले. उभे राहिले धारेवर. मेघ निर्नाद भरल्या नभा. कडाडती विजा चमकती प्रभा. त्यातची साई महाराज उभा. आकंठ बोबाय उच्चस्वरे. निज जीव वाहुनी निज भक्त. देवास आवडती साधू संत. देवतयाचे बोलात वर्तत. अवतार घेत त्या लागी. परिसोनी भक्तांचा धावा. देवासी लागे कैवार घ्यावा. वरसेवरी शब्द झेलावा. भक्तभावा स्मरोनी. चालली आरोळीवर आरोळी. नाद दुमदुमला निराळी. वाटे मशीद डळमळली. काटाळी बैसली सकळांची. त्यागिरा गजर तारस्वरे. दुमदुमली मशीद मंदिरे. तव मेघ निजगर्जनावरे. वर्षावतारे धारांचा. उदंड बाबाची आरोळी. अवघा सभा मंडप दंडळी. गजबजला भक्तमंडळी. तटस्थ ठेली ठाईच. अतर्क्य बाबाचे विधान. जाहले वर्षावा आकर्षण. वायू यावरला तत्क्षण. धुई विच्छिन्न झाली. हळूहळू पाऊस उगवला. सोसाटाही मंदावला. नक्षत्रगण दिसू लागला. तमनी रसला ते काळी. पाऊस पुढे पूर्ण उगवला. सोसाट्याचा पवनही विरमला. चंद्र गगनी दिसू लागला. आनंद झाला सकळा ते. वाटे इंद्रास दया आली. पाहिजे संताची वाणी राखली. ढगे बारा वाटा फाकली. शांत झाली वावटळ. पाऊस सर्वस्वी नरमला. वाराही मंद वाहू लागला. गडगडाट जागीच चिरजिरला. धीर आला पशुपक्षा सोडून या घरांच्या वळचणी. गुरे वासरे बाहेर पडुनी. वावरू लागली निर्भय मनी. पक्षीही गगानी उडाले. पाहुनी पूर्वील भयंकर प्रकार. मानुनिया बाबाचे उपकार. जन सर्व गेले घरोघर. गुरेही सुस्थिर फरकली. ऐसा हा साई दयेचा पुतळा. तयासी भक्तांचा अति जिव्हाळा. लेकुरा जैसा आईचा कळवळा. किती मी प्रेमळा गाऊ त्या. अग्नीवरीही ऐसीच सत्ता. ए अर्थीची संक्षिप्त कथा. श्रोता परिसी जे सादर चित्ता. कळेला पूर्वता शक्तीची. एकदा मध्यानीचे वेळ. धुनीने पेट घेतला सबळ. कोण राहील तेथ जवळ. ज्वाळा कल्लोळ उठला. प्रचंड वाढला ज्वाळा माळी. तक्तपोशीला शिखा भिडली. वाटे होते मशिदीची होळी. राख रांगोळी क्षणात. तरी बाबा मनी स्वस्थ. सकळ लोक चिंताग्रस्त. तोंडात बोटे घालीत समस्त. काय शिकस्त बाबाची. एक म्हणे आणा की पाणी. दुजा म्हणे घालावे कोणी. घालिता माता सुटका हाणी. कोण त्या ठिकाणी जाईल. मनी जरी सर्व धीर. विचारावया नाही धीर. बाबाच तव होऊन अस्थिर. सटक्यावर कर टाकेला. पाहोनी ज्वाळांचा भडका. हाती घेऊन या सटका. हाणती फटक्यावरी फटका. म्हणती हटका माघारा. दुनी पासाव एक हात. स्तंभावरी करीती आघात. ज्वाळाकडे पाहात पाहात सबूर सबूर वदत ते. फटक्या फटक्यास खाली खाली. ज्वाला नरम पडू लागली. भीती समूळ उडून गेली. शांत झाली तै धुनी. तो हा साई संतवर. ईश्वराचा दुजा अवतार. डोई तयाच्या पायावर. ठेविता कृपावर ठेवील.
होऊनी श्रद्धा भक्तियुक्त करील जो या अध्यायाचे नित्य पारायण होऊनी स्वस्थ चित्ता आपाद निर्मुक्त होईल. पार काय करू मी कथन शुद्ध करोनी या अंतःकरण नेमनिष्ठ वासाई परायण ब्रह्म सनातन पावाल पुरेल पूर्व इच्छित काम व्हाल अंती पूर्ण निष्काम पावाल दुर्लभ सायुज्य धाम अखंड राम लाधाल. असो जया भक्ताच्या चित्ती भोगावी परमार्थ सुख संवित्ती तेने ये अध्यायानुवृत्ती आदर वृत्ती ठेवावी शुद्ध होईल चित्तवृत्ती कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती पहावी प्रचिती बाबाची. हेमाड पंत साई सशरण पुढील अध्याय अतिपावन गुरु शिष्याचे ते महिमान गोलपदर्शन गुरुपुत्रा शिष्यास कैसाही प्रसंग येवो तेने न त्यजावा निज गुरुदेवो साई तयाचा प्रत्यक्ष अनुभव दावी दृढ भाव वाढवी जे जे भक्त आले पायी प्रत्येका दर्शनाची नवाई कोणास काही देऊनी ठाईच दृढ केले स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई महिमा वर्णनम नाम एकादशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.